नमस्कार, आपण पाहत आहात नव महाराष्ट्र. एक मोठी बातमी संगमनेर मधून समोर येत आहे. इंदोरीकर महाराज यांच्या मुलीच्या विवाहाची लग्नपत्रिका समोर आली आहे. इंदोरीकर महाराज हे राज्यातील प्रसिद्ध कीर्तनकार आहेत. त्यांच्या प्रत्येक कीर्तनाला हजारो लोकांची उपस्थिती असते. इंदोरीकर महाराज यांच्या मुलीच्या साखरपुड्याचीही खूप चर्चा झाली होती. त्यांनी आपल्या लेकीच्या साखरपुड्यासाठी आयोजित केलेला सोहळा, त्यासाठी लागलेला खर्च यावरून वेगवेगळी मतं व्यक्त केली गेली. प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या मुलीचा विवाह आहे. या विवाहासाठी तयार करण्यात आलेल्या लग्नपत्रिकेची सध्या सगळीकडेच चर्चा होत आहे. इंदोरीकर महाराज यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील मुलीच्या विवाह सोहळ्यास आमंत्रण दिले आहे. इंदोरीकर महाराज यांच्या मुलीच्या साखरपुड्याचीही खूप चर्चा झाली होती. त्यांनी आपल्या लेकीच्या साखरपुड्यासाठी आयोजित केलेला सोहळा, त्यासाठी लागलेला खर्च यावरून वेगवेगळी मतं व्यक्त केली गेली. खुद्द इंदोरीकर महाराज यांनी देखील यावर नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, आता इंदोरीकर महाराज यांच्या मुलीच्या विवाहाची लग्नपत्रिका समोर आली आहे. इंदोरीकर महाराज हे राज्यातील प्रसिद्ध कीर्तनकार आहेत. त्यांच्या प्रत्येक कीर्तनाला हजारो लोकांची उपस्थिती असते. महाराष्ट्रभर त्यांचे कीर्तन होते. येत्या 3 मे 2026 रोजी त्यांची मुलगी ज्ञानेश्वरी हिचा साहिल या नवऱ्या मुलासोबत विवाह होणार आहे. लग्न सायंकाळी 6:50 होणार आहे. त्याआधी 4:30 ते 6:30 वाजेदरम्यान कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. हे कीर्तनपुष परमपूज्य गुरुवर्य हभप डॉक्टर नारायण महाराज जाधव, आळंदी यांचे कीर्तन होणार आहे. तर विवाहस्थळीच सायंकाळी 4 वाजता परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज यांच्या 8व्या सप्ताहाचे ध्वजारोहण होईल. निवृत्ती महाराज देशमुख यांच्या मुलीचे लग्न मोठ्या धुमधडाक्यात साजरे होणार आहे. आणि हरिभक्त परायण डॉक्टर नारायण महाराज जाधव हे आज महाराष्ट्रातील एक वेदांताचार्य म्हणून ओळखले जातात. त्यांना मागील वर्षीचा महाराष्ट्र शासनाचा संत ज्ञानोबा माऊली तुकाराम महाराज पुरस्कार देण्यात आला होता. आज महाराष्ट्रातील सर्व वारकरी असतील किंवा कीर्तनकार प्रवचनकार हे नारायण महाराज जाधव यांना आपला आदर्श मानतात. या व्यवहारासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. अशा या विवाह सोहळ्याची चर्चा आता महाराष्ट्रभर सुरू झाली आहे. एक आठवण, आपण हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.